आज आपण उडदाचे पापड बनवतोय। आता उडदाच्या पापडांसाठी लागणारं साहित्य हे अर्धा किलो उडदाचं पीठ आहे, हे 25 ग्रॅम पापड खार आहे, हा 25 ग्रॅम हिरा हिंग घेतलेला आहे आणि एक 5 ग्रॅम मी काळी मिरी घेतलेली आहे आणि एक वाटीभर तेल। हे एवढं सगळं साहित्य आपल्याला उडदाच्या पिठासाठी पापड करण्यासाठी लागणार आहे। आता आपण हे सगळं एकत्र करूया। हे अर्धा किलो पीठ जे आहे ते मी इथे आता घेते। याच्यामध्ये आपला जो 25 ग्रॅम पापड खार आपण घेतलेला आहे तो 25 ग्रॅम पापड खार घालायचा आहे। 25 ग्रॅम हा हिरा हिंग आहे, साधा हिंग नाहीये, हिरा हिंग आहे, हा हिरा हिंग घालायचा आहे। ही आपण 5 ग्रॅम काळी मिरी म्हणजे साधारण 1 चमचा धरा, जसे आपल्या आवडीप्रमाणे। तिखट हवं असेल तर तिखट घ्या, कमी तिखट हवं असेल तर कमी तिखट काळी मिरी घ्या। तर साधारण ही 1 चमचा काळी मिरी पावडर आहे। आता हे सगळं आपण आधी एकत्र करायचं आहे। हे पीठ सगळं एकत्र केल्याच्या नंतर आता हे आपण जे मिक्स केलेलं पीठ आहे त्यातलं साधारण 1 वाटीभर पीठ आपण सध्या घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालूया। एक साधारण दीड चमचा आपण तेल घातलेलं आहे आणि हे जे पाणी आहे या पाण्यामध्ये 2 ग्लास पाणी आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ घालून हे उकळून थंड केलेलं पाणी आहे। आता त्यातलं आपण काय करूया, थोडंसं पाणी यात घेऊन आपण हे पीठ कालवूया। असं थोडं थोडं पीठ घेऊन कालवायचं आणि कसं कितपत तो गोळा पाहिजे ते मी तुम्हाला दाखवते। आता हा आपला गोळा मळत आलेला आहे। असं थोडं थोडं पीठ घेऊन थोडेसे पापड केले तरी चांगले पडतात करायला। आता आपण थोडंसं हाताला तेल लावून घेऊया, कारण हे उडदाचं पीठ आहे हे जरा चिकट असतं, त्यामुळे आता हे तेल लावून आपण मळून घेऊया। त्याला थोडंसं कोरडं पीठ लावून हे असं पीठ हे काढून घ्यायचं हाताने आपण आपल्या, म्हणजे ते सगळं हाताचं पीठ पूर्णपणे निघून जातं। आणि आता हे सगळं पीठ आपण एकत्र करून घेऊया। साधारण आता आपल्याला लगेचच पापड लाटायचे, त्यामुळे फार घट्ट गोळा भिजवायचा नाही, पण जर आपल्याला दुसऱ्या दिवशी पापड लाटायचे तर थोडासा हा गोळा चांगल्यापैकी घट्ट मळायचा। आता आपण लगेचच हे पापड करणार आहोत, त्यामुळे एवढा जास्त घट्ट भिजवायची गरज नाही। आता आपण ह्याला थोडासा कुटून घेऊया। हा आहे खलबत्ता, त्या खलबत्त्याला आपण थोडंसं तेल लावूया असं आतमध्ये, या पत्त्याला थोडंसं तेल लावूया आणि आपण हा गोळा असा कुटून घेऊया। असा हा गोळा आपण चांगला कुटून घ्यायचा। हा आपला गोळा कुटून झालेला आहे। आता आपण हा ताणून घ्यायचा आहे, असा सारखा तोडून 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 याला ताणून घ्यायचं, म्हणजे पापड एकदम स्मूथ आणि आपले पापड नरम होतात। आणि असं थोडं थोडंसं घेऊन केलं तर मग कंटाळा पण येत नाही, म्हणून थोडं थोडंसंच घेऊन करायचं। थोडंसं मी तेला हात लावून घेते। आता आपला हा ताजा असल्यामुळे आपल्याला जास्त त्रास होत नाही, पण हा जर आपण आदल्या दिवशी भिजवून ठेवलं तर आपल्याला हे ताणायला वगैरे खूप लागतं। तर आपल्याला एवढी गरज नाही आहे ताणायची। ताणलं जातं ते तारेसारखं लांब लांब होत जातं हे।
आता आपण हा गोळा ह्याच्यामध्ये मळून त्याच्या आपण लाट्या बनवून घेणार आहोत, गोळ्या बनवून घेणार आहोत पापड लाटण्यासाठी. आता आपण ह्याचे असे एका साईजच्या लाट्या पाडून घेऊया, गोळे करून घेऊया.